ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कळवा दिवा प्रभाग समिती अंतर्गत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। शिवाय ठाणे महानगरपालिकेचे बोगस सिक्के आणि डीपी नंबरवरून अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक देखील करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण फसवणूक करणाऱ्या संबंधित यंत्रणेवरती समाजसेवक गोपाळ भानुशाली यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने विटावा येथील किसन हाइट्स, कळवा येथील जगन्नाथ महादेव हाइट्स, चिंतामणी हाइट्स, मकबा हाइट्स, निळकंठ हाइट्स, ओम निळकंठ हाइट्स, दिव्यातील आर्ची हाइट्स, ब्रह्मकमल सोसायटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं असून सदर बांधकाम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेलं आहे। त्यातून नागरिकांची देखील फसवणूक झालेली आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर याबाबत योग्य दखल न घेतल्यास त्यांनी आता कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिलेला आहे। जय हिंद मित्रांनो, सर्वांनी वेलकम। आज जे आपण मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा। आज विषय आपला हे आहे की ज्याप्रमाणे आपण ऐकला असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये 65 ते 70 अनधिकृत इमारत बांधण्यात आणि त्याच्यामध्ये बोगस सही सिक्के बनवण्यात आले होते आणि सदनिकामध्ये काही बँकेद्वारा लोन पण करण्यात आला होता आणि रजिस्टर कार्यालयामध्ये अवैध डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही ते पण रजिस्ट्री करण्यात आली होती। तर ते सेम मॅटर आपले ठाणे महानगरपालिका अंतर्गत कळवा आणि दिवा प्रभाग समिती यांच्या अंतर्गत घडलेले आहे। या ठिकाणी 8 ते 10 इमारती असे बांधण्यात आली आहे जे अवैध बांधण्यात आली आहे। कुठलेही ठाणे महानगरपालिकाकडे कुठलीही नोंदणी नाही, त्याची शहर विकास विभागाकडे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडनं व्हीपी नंबर पास केलेला नाहीये, तरी त्या ठिकाणी इमारती उभी करण्यात आली आहे। दिवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे 7 ते 8 इमारती असे आहे। कळवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे 6 इमारती असे आहे जे संपूर्ण अनधिकृत आहे, कुठलीही त्यांना परवानगी नाही। ज्याप्रमाणे काही स्थानिक माझे सूत्र आहे त्यांनी मला माहिती दिली, माहितीच्या आधारे रजिस्ट्रार कार्यालय यामध्ये मी माहिती घेतली, सर्व कागदपत्र सर्व उपलब्ध आहे। याविषयी ठाणे महानगरपालिका आयुक्त, कळवा प्रभाग समिती, उपायुक्त, रजिस्ट्रार कार्यालय सर्वांना माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आणि त्यांच्या निर्देशनात ही वस्तू मी आणून दिली होती। पण आज सदर विषयाला अंदाजे 5 ते 6 महिने झाले आहे, कारवाई शून्य आहे। कुठल्याही प्रकारच्या ठाणे महानगरपालिका किंवा कळवा प्रभाग समिती बोला, रजिस्ट्रार कार्यालय बोला, यांनी कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंदणी केलेले नाही। उच्च न्यायालय या ठिकाणी पेयाल टाकण्याचा विषय सुरू।